मेट्रोचा फायदा होईल का? 2000% होईल. पण त्याचे रूट एकदा काय ते निश्चित करा. ते चूक बरोबर नंतर ठरेल, की शेवटी युसेज तुम्ही सुविधा दिली तर ती वापरली. ऍक्वा सुरू झाली तेव्हा लोकांना हे काय ते येडेपणा आहे, पण ते वेळेत पूर्ण केलं तर त्याचा उपयोग झाला. जर आज ना उद्या 1000 वेळा त्याचे प्लॅन न बदलता, शब्दप्रयोग महत्वाचा, कारण आपल्याकडे आत्ता जी काही मेट्रोची चर्चा आहे ती खरंच त्या त्या विभागाची गरज म्हणून किती आणि राजकीय गाजर किती, मगाच्या 6500 कोटीतला तो एक भाग आहे. हे गाजर आहे, हे गाजर, लेट अस ऍक्सेप्ट इट. आणि हे प्रश्न विचारू नयेत लोकांनी, म्हणूनच 6 वर्ष आपल्याकडे लोकनियुक्त प्रशासन नव्हतं का, हाही विचार करावा लागेल. आणि म्हणून म्हटलं की जर खरंच एकदा काय तो फायनल करा. पण आपल्याकडे झालंय का असं, बरं आपल्याच मेट्रोचं झालंय असं नाही ना. मुंबईत आपण गमतीचीच मेट्रो बांधली की नाही, की कुठच्याही एअरपोर्टला डायरेक्ट कनेक्ट नाही अशी मेट्रो असणारं गाव अख्ख्या जगात फक्त मुंबईत असेल. मग त्याच बुद्धिमत्तेने जर कोट अन कोट आपण इथे करणार असो तर काही होणार नाही. पण मी म्हणलं तसं जी तळोजा आहे ती माझ्या MIDC कल्याण शहापूर पासून, की साधं गणित घ्या, त्याचा फायदा कुठे होईल, की ते करायचं हे डोक्यात ठेवून आपण जर डोंबिवलीपासून खिडकाळीवरनं शिळफाट्याला जायला लागलो तर तो साधारणपणे 10 वर्षापूर्वीचा रस्ता आणि आजचा रस्ता याच्यामध्ये फरक आहे की नाही. 10 वर्षापूर्वी मी तिथनं ज्याचं, कारण तेव्हा माणकोली सुरूच नव्हतं, तर मी मोजायचो शिळफाट्यापासून प्रीमियरला आत वळेस्तोवर दोन्हीकडची मिळून 32 हॉटेल्स होती. आता ती संख्या कमी झाली, पण आता तुमची होलसेल मार्केट वाढले की नाही. यांचा पिकअप आणि ड्रॉप जर त्या मेट्रोवरती जाऊ शकला तर माझा खालचा रोड ट्रान्सपोर्ट कमी होतो. तो जर मी हबच्या दृष्टिकोनातनं तळोजापर्यंत जो गेलोय तर आणखीन पुढे गेलो आणि ती बस असेल, ती मेट्रो असेल, तो रोड असेल, ती ऍक्सेस असेल, अगदी साधं गणित घ्या ना, मला त्याचं उत्पन्न म्हणून उपयोग होईल की नाही.